hello everyone, welcome back to our channel Winners Education. No ratta, only smart study. So student, आपण काल काय पाहिलेलं आहे? काल आपण मंथनचा पेपर त्यामधील गणित भाग बघितला होता. आता आपण या ठिकाणी ऑलिम्पियाड मधील विभाग 2 गणित याचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा या ठिकाणी सराव करायचा आहे. मंथनसाठी सुद्धा हे प्रश्न जवळजवळ मंथन सर्व स्कॉलरशिप वगैरे सर्व परीक्षांचे जे प्रश्न असतात सेमच असतात. ओके, सो बघूया आता खालीलपैकी कोणती आकृती घनाची आहे. ओके, आता हा काय आहे मुलांनो? हा आहे कोन. ओके, हा काय आहे? घन आहे. आणि हा काय आहे? घन आहे का मित्रांनो? घनाची आकृती घनाचा जो पृष्ठभाग असतो तो कसा असतो? चौरस आकृती असतो. सो या ठिकाणी घन हा येईल, हा घन येणार नाही. ओके, आणि हा काय झाला? फक्त चौकोन झाला. सो आन्सर क्रमांक ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय आहे? आन्सर आहे. ओके, सो 2 नंबरला या ठिकाणी आपण काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. बघूया लगेच दुसरा प्रश्न. 650 प्लस 150 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता 650 प्लस 150, 650 आणि 150 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 650 म्हणजे किती? तर 650, हो की नाही? आणि प्लस आपल्याला किती करायचे आहे? 150. 150 म्हणजे किती मुलांनो? 150. मग किती होत आहेत बघा बरं? 0 आणि 0 0. ओके, 5 आणि 5 किती होतील? 10. आणि 1 हातचा आला, मग किती होत आहेत? करा बरं काउंट तुम्ही. 1 + 6 7 आणि 1 8. म्हणजे या ठिकाणी आपलं 800 हे उत्तर आलेलं आहे. तर कुठे आहे ऑप्शन बघा बरं? 800 कुठे आहे? तर 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 800. सो 800 आपलं काय असणार आहे? या ठिकाणी आन्सर असणार आहे. बघूया लगेच पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा. सोबतच्या आयताच्या बाजूंची बेरीज किती सेंटीमीटर असेल? आयताच्या बाजूंची बेरीज किती सेंटीमीटर असेल? म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? याची परिमिती काढायची आहे, हो की नाही? बाजूंची बेरीज सांगितलेली आहे, मग सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल आपल्याला. 3 आणि 3 किती होतात मुलांनो? 6. आणि 6 आणि 9 आणि 9 किती होतात? 18. सो आपण तोंडी सुद्धा याचं उत्तर काय करू शकतो? काढू शकतो. 18 आणि 6 किती होतात? संस्कार सांग बरं, किती होतात 18 आणि 6? कर बरं पटकन, बघूया आपण, तुला येते का? व्हेरी गुड. किती होत आहेत? 24. मग बघा बरं प्रियांश, इथे कुठे दिसतोय तुला ऑप्शन या ठिकाणी? 24 ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 1. येस, व्हेरी गुड. अक्षरा लक्ष दे. सो इथे आहे फर्स्ट नंबरचं ऑप्शन 24. सो 24 इज द आन्सर. बघा आता पुढील प्रश्न लगेच घेऊया. प्रश्न क्रमांक 19. काजलने डिसेंबर महिन्यात 12 दिवस सुट्टी घेतली, तर त्या महिन्यात काजल एकूण किती दिवस कामावर होती? तर बघा मुलांनो, आरोही, काजलने डिसेंबर महिन्यामध्ये 12 दिवस सुट्टी घेतली, तर त्या महिन्यात काजल एकूण किती दिवस कामावर होती बरं? तुला येईल का सांगायला? डिसेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात टोटल? किती दिवस असतात? 31, हो की नाही? मग आपल्याला डिसेंबर महिन्याचे टोटल दिवस या ठिकाणी लिहून घ्यावे लागतील. आणि 12 दिवस तिने सुट्टी घेतलेली आहे, मग 12 काय करावे लागतील प्रियांश? यातून वजा करावे लागतील, हो की नाही? मग एकातून 2 जाईल का? नाही. मग इकडून इकडे 1 गेला, 11 झाले. 11तून 2 गेले, खाली किती राहिले? 9. व्हेरी गुड, 9, हो की नाही? आणि इकडे किती राहिले? 2. 2तून 1 गेला, 1. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 19. मग 19 कुठे दिसतोय रे तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे, हो की नाही? बघूया लगेच पुढचा प्रश्न. आता इथे बघा 7/11 वजा 3/11 अधिक 5/11. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 क्रिया करायच्या आहेत, वजाबाकी आणि बेरीज. मग अगोदर आपण प्रथम क्रमांकाची क्रिया या ठिकाणी करून घेऊया. तर छेद जर समान असेल तर या ठिकाणी आपण काय करतो? अंशांची वजाबाकी. पण त्यासाठी ही क्रिया करण्यासाठी छेद समान लागतात. या ठिकाणी छेद समान आहेत, मग 7तून गेल्यानंतर 3 गेल्यानंतर किती राहतात रे? 7तून 3 गेले, किती राहिले? 4. 4/11, हो की नाही? आणि अधिक आपल्याला किती करायचे आहेत? परत 5/11. परत आपले छेद समान आहेत, म्हणजे अंशांची बेरीज करावी लागेल. किती येईल मग? 4 आणि 5 किती होतात? 9. 9/11, हो की नाही? 9/11. कुठे आहे 9/11 ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2, हो की नाही? चला लगेच बघूया दुसरा प्रश्न.
सन 2013 या वर्षातील स्वातंत्र्य दिन येणाऱ्या महिन्यात कोणत्या तारखांना एकच वार असेल? आता बघा 2013 या वर्षातील स्वातंत्र्य दिन येणाऱ्या महिन्यामध्ये कोणत्या तारखांना एकच वार असेल? आता स्वातंत्र्य दिन कधी येतो? 15 ऑगस्टला, हो की नाही? मग आता 15 ऑगस्टला यामध्ये एकच ऑप्शन आहे, इथे 15 दिसत आहे. मग आपल्याला एकाच तारखेला वार कधी येतो मुलांनो? तर 7च्या गॅपने एकाच तारखेला वार येतो, हो की नाही? मग 8 अधिक 7 किती होतात? 15. 15 अधिक 7 किती होतात? प्रियांश कर बरं 15 आणि 7. संस्कार कर बरं, पटकन करायचंय. किती होत आहेत? 21 होत आहेत का? 15 आणि 7 22 होत आहेत का? म्हणजे हे ऑप्शन आपलं नाहीये. मग आता 3 + 7 10, 10 + 7 17 आणि 17 + 7 24 होत आहेत का? 17 + 7 24 होतात का? 17 मध्ये 7 मिळवल्यावर किती होत आहेत? यस 24 होत आहेत, हो की नाही? मग बघा बरं, आपला आन्सर हे आहे. म्हणजे इथे स्वातंत्र्य दिन हा शब्द चुकून आलेला आहे. ओके, सो हे आपलं काय आहे? आन्सर आहे. तर आपण काय करूया, इथपर्यंतचेच प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ लांब झाल्यानंतर तुम्हाला कंटाळा येतो पाहायचा, हो की नाही? मग 22च्या नंतरचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया.